नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी। सीझन चेंज झाला की डाएट चेंज होतं हे मी नेहमी सांगत असते आणि प्रत्येक सीझन वाईज आपण काही डाएट टिप्स मी तुमच्यासाठी फॉलो करण्यासाठी सांगत असते आणि डाएटमध्ये आपण काय काय चेंजेस केले पाहिजेत हे सुद्धा सांगत असते। पण काय होतं की थंडीच्या दिवसामध्ये सारखा सारखा होणारा चहा कॉफी आणि त्यामुळे वाढणाऱ्या कॅलरीज आणि त्यामुळे वाढणारं पोट ही एक मोठी समस्या असते। अजून एक कारण की थंडीच्या दिवसामध्ये सारखी भूक लागते, म्हणजे भूक लागण्याचं प्रमाण हे थोडं जास्त असतं कारण ऑफकोर्स मेटाबॉलिझम फास्ट असल्यामुळे भूक सारखी लागते आणि काही ना काहीतरी सतत सारखं खावंसं वाटतं। तर यावर कसा कंट्रोल करता येईल आणि थंडीच्या दिवसामध्ये एस्पेशली जे मी नेहमी फॅट कटर ड्रिंक सांगत असते, म्हणजेच आपले अगदी शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर घरगुती काढे, इतके सोपे उपाय असतात आणि आपल्या घरच्या मसाल्याच्या डब्यांमधले अगदी परफेक्ट नेहमी आपल्या घरात असणारे मसाले यापासून आपण किती इफेक्टिव्ह बेली फॅट लॉस ड्रिंक बनवता येतं हे मी तुम्हाला सांगते। 3 सोप्या रेसिपीज सांगते आणि तुम्हाला तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये आश्चर्यकारक फरक दिसेल। अर्थात यासोबत तुम्हाला पोटाचे व्यायाम असतील किंवा चालणं असेल, थोडाफार एक्सरसाइज किंवा मी काही बेली फॅट लॉस डाएट प्लॅन सुद्धा दिलेले आहेत, त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर शेअर सुद्धा केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय। तो व्हिडिओ तर बघाच आणि अशाच डाएट प्लॅनसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। त्यावर मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत की फॅट लॉस कसं करायचं, बेली फॅट लॉस चं डाएट कसं असावं, पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ घ्यावेत, हे सगळे व्हिडिओज तुम्हाला चॅनलवर मिळतील। तर आता 3 महत्त्वाचे ड्रिंक सांगते। एक तर म्हणजे हे काढे असतात, हे बऱ्यापैकी उष्ण असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये घेण्यासाठी अतिशय उपयोगी। आता मी जसं म्हणाले तुम्हाला की थंडीमध्ये भूक सारखी लागते, तर यावर सुद्धा कंट्रोल करण्यासाठी हे काढे अतिशय उपयोगी आहेत। ते कसे बनवायचे, केव्हा घ्यायचे हे आता सुरू करूया। पहिला आणि माझा सगळ्यात आवडता काढा, म्हणजे मी स्वतः हा रोज घेते आणि मला त्याचे खूप आश्चर्यकारक रिझल्ट जाणवले आहेत आणि तो तुमच्याशी शेअर करावा असं मला वाटलं। पहिला म्हणजे बडीशोपचा काढा। अतिशय सोपी पद्धत आहे, खूप जास्त वेळ लागत नाही। आता तुम्ही कामावर असाल किंवा कसंही तुम्ही ते तयार करून घेऊन जाऊ शकता। आजकाल कामाच्या ठिकाणी बऱ्यापैकी मायक्रोवेव्ह असतात किंवा काही म्हणजे चहा कॉफी किंवा पाणी गरम करण्याची सोय असते, त्यामध्येही तुम्ही घेऊन जाऊ शकता, तसं गरम करू शकता किंवा जे थर्मास असतात छोटे की ज्यामध्ये गरम राहतं एक 4-5 तास तरी, अशा थर्मासमध्ये सुद्धा तुम्ही तो काढा घेऊन जाऊ शकता। तर आता करायचंय काय, तर तुम्हाला 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ग्लास पाणी उकळवायचं आहे भरपूर आणि ते उकळल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशोप टाकायची। आता ही बडीशोप तुम्ही भाजून घेतली तर वेल अँड गुड आणि भाजलेली बडीशेप जी असते ती पाण्यामध्ये उकळल्यानंतर त्याचा अर्क हा जास्त प्रमाणामध्ये उतरतो। अर्थात बडीशेप आपण आपला जे काही डायजेशन आहे हे इम्प्रूव्ह होण्यासाठीच घेतो आणि बडीशोप ड्रिंक जे आहे हे बेसिकली एक बेस्ट फॅट कटर ड्रिंक मानलं जातं। तर हे तुम्हाला करायचं आहे आणि ते उकळल्यानंतर तुम्हाला गाळून घ्यायचं आहे। मी नेहमी सांगत असते की बडीशेप घालून जास्त वेळ उकळू नका। पाणी उकळल्यानंतर पूर्णपणे पाणी उकळल्यावर त्यात बडीशोप घातल्यानंतर अगदी थोडा वेळ ते उकळायचं, 1-2 मिनिटं, त्यावर झाकण ठेवून ते 5 ते 7 मिनिटं तसंच ठेवायचं आणि मग त्याचा अर्क सगळा उतरतो आणि पाण्याचा रंग बदलतो। तर ते तुम्ही गाळून घेऊ शकता आणि शक्य असेल तितका आपण चहा जितक्या म्हणजे जेवढा गरम असतो की आपल्याला सिप बाय सिप प्यावा लागतो, एक घोट, तर तसं प्यायचं। आज एवढं इतपत त्याचं टेम्परेचर असलं पाहिजे। एकदम गार घेऊ नका, त्याचा काही उपयोग नाही। खूप गरम घेऊ नका की ज्याच्यामुळे इतका वेळ लागेल प्यायला, असंही करू नका। ज्या प्रमाणामध्ये तुम्ही चहा घेता तेवढंच त्या काढ्याचं टेम्परेचर ठेवा। तर आता हा बडीशोपचा काढा तुम्हाला कधी घ्यायचा आहे, तर दुपारी आणि रात्री जेवणानंतर एक अर्ध्या तासाने तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे। आता मी आत्ताच म्हणाले की वर्किंग असाल तर मी सांगितलेल्या ट्रिक्स वापरू शकता। तुम्हाला जर तिथे घेऊन जायचं नसेल, तुम्ही 2 गोष्टी करू शकता। एक तर नाश्ता केल्यानंतर लगेच हा काढा घ्या, म्हणजे 15-20 मिनिटांनी, आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने हा काढा घेतला तरी सुद्धा चालेल। जे घरी असतात त्यांच्यासाठी दुपारी आणि रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने हे बेस्ट टायमिंग आहे। पोटाची चरबी फास्ट कमी व्हायला मदत होते। आता दुसरा जो काही काढा आहे तो म्हणजे आलं, हळद आणि लिंबू हे 3 घटक आपल्याला त्यासाठी लागणार आहेत। आता यामध्ये काय करायचं आहे तर सकाळी रिकाम्या पोटी तुम्हाला 1 कप हा काढा घ्यायचा आहे
लक्षात ठेवा, ज्यांचं मेटाबॉलिझम खूप स्लो आहे, ज्यांना डाएट एक्सरसाइज अगदी रेग्युलर करून सुद्धा खूप कमी फरक जाणवतो किंवा अजिबात वजन कमी होत नाही, त्यांच्यासाठी स्पेशली हे ड्रिंक आहे। मेटाबॉलिझम जर वाढवायचं असेल आणि फास्ट पोटाची चरबी कमी करायची असेल तर हे ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी नक्की घ्या। बनवायचं कसं, 1 ग्लास पाणी घ्यायचं, उकळवायचं, उकळतानाच त्यामध्ये साधारण 1 चिमूटभर आलं किसून घालायचं, यानंतर चिमूटभर हळद टाकायची आणि 4 ते 5 थेंब लिंबाचा रस टाकायचा। लक्षात ठेवा, अगदी अर्ध लिंबू 1 लिंबू असं टाकू नका। लिंबू तुमचा ऍसिडिटी वाढवण्याचं काम करतं, कारण ते सिट्रिक ऍसिड त्यामध्ये असतं, त्यामुळे लिंबाचा अतिवापर हा ऍसिडिटी वाढवू शकतो आणि म्हणूनच अगदी 5 ते 6 थेंब लिंबाचा रस एवढा सफिशियंट आहे। आता हे सगळं उकळल्यानंतर गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी गरम असताना प्या। याचा जास्तीत जास्त उपयोग तुमचं पोट साफ व्हायला होईल, मेटाबॉलिझम वाढवायला होईल आणि परिणामी पोटाची चरबी फास्ट कमी होईल। हा झाला दुसरा पर्याय। आता तिसरं ड्रिंक काय आहे किंवा ते कसं बनवायचं, तर अजून एक घटक आपल्या मसाल्यांमधला तो म्हणजे दालचिनी। एक उत्तम फॅट कटर आणि डिटॉक्स ड्रिंक म्हणून दालचिनीच्या पाण्याचा आपण वापर करू शकतो। फॅट कटर म्हणा, चरबी अगदी मेणासारखी वितळवायला ही दालचिनी मदत करते। अर्थातच उष्ण असल्यामुळे फक्त आपण थंडीमध्येच हे घेऊ शकतो। ज्यांची उष्ण प्रकृती आहे, आत्ताच हे क्लिअर करते की उष्ण प्रकृती असणाऱ्यांनी अगदी थोड्या थोड्या अर्धा कप यापासून सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। रोज घेता येणं शक्य नसेल तर एक आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तरी घ्या, ऑल्टरनेट डे घ्या, त्याचाही उपयोग होईल। आणि खूप गरम घेण्यापेक्षा कोमट घेतलं तरी सुद्धा चालेल, पण ज्यांना खूप जास्त ऍसिडिटी किंवा उष्णतेचा त्रास आहे त्यांच्यासाठीच हे आहे। अदरवाईज बाकी ज्यांना काही त्रास होत नाही, मी सांगितलेल्या पद्धतीने घेतलं तरी सुद्धा चालेल। आता दालचिनीचं ड्रिंक कसं बनवायचं, तर एस्पेशली ते तर सांगतेच, पण ज्यांना डायबेटीस आहे, डायबेटिक लोकांसाठी हे एक अतिशय वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण दालचिनी रेग्युलर गरम पाण्यातून घेतल्यामुळे ब्लड शुगर लेवल्स हे कमी व्हायला मदत होतात आणि पॅनक्रियाज हे खूप चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात करते, म्हणजे इन्सुलिन सिक्रिशन लेवल ही चांगली राहते आणि ब्लड शुगर कमी व्हायला किंवा नियंत्रित राहायला मदत होते। तर आता हे बनवायचं कसं, तर 1 ग्लास पाण्यामध्ये चिमूटभर दालचिनी टाकायची आणि अगदी एक आपला जो मिठाचा चमचा असतो ना तेवढासाच अर्धा चमचा मध घालायचा। ते पण ऑप्शनल आहे, कारण मधानी सुद्धा थोडंसं शुगर वाढू शकते, पण अगदी एवढा थोडासा टाकला तरी हरकत काही नाही। आणि या दालचिनीच्या पाण्यामध्ये थोडंसं मध तुम्हाला टाकून हे घ्यायचं आहे। खूप चांगला याचा रिझल्ट मिळतो आणि हे सुद्धा तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचं आहे। तर आता ही ड्रिंक्स तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएट सोबत, तुमच्या रेग्युलर एक्सरसाइज सोबत जर याची तुम्ही सांगड घातली तर नक्कीच पोटाची चरबी कमी व्हायला मदत होईल। 1 महिना रेग्युलरली हे ड्रिंक्स घ्या आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि बेली फॅट लॉस डाएट कसं असावं हे जर तुम्हाला बघायचं असेल, टिप्स बघायचे असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।